त्याचा पुरावा मला मिळाल्याचा त्याला संशयाला असावा. संशय म्हणजे नुसत्या संशयाने काय यांनी हळदच घातलाय? होय. काहीतरी बाई स्वभाव. स्वभाव कसला? माणूस गुन्हेगार असला की आपला गुन्हा दुसरा कुणावर तरी लोटायचा सतत प्रयत्न करीत असतो. मी सावंतवाडीचा वाडकर आहे. वाडीचे सरदेसाई मध्ये शिवाजीचे दोस्त झाले होते. आता त्यांची लहर फिरली. फिरून एक वार त्यांनी विजापूरकरांची कास पकडली. शिवाजीच्या कानावर ही बातमी जायची राहिली नसे. आणि एकदा का ही बातमी शिवाजीच्या कानावर गेली की शिवाजी सरदेसाईंचा पिच्छा पुरवल्याशिवाय राहायचा नाही. तेवढ्यासाठीच मला या करवीरातच राहायला पाहिजे. इथले भेद काढून वेळच्या वेळी धन्याला पोचवले पाहिजे. सरदेसाईंनी कुणाची दोस्ती करण्याची भूल दाखवली तरी त्यांचा कारभार अगदी स्वतंत्र आहे. विजापूरकर मरोत किंवा शिवाजीचा पाडा हो, आम्हा वाडकरांना त्याची तमा नाही. तुला आता शिवाजीचा फार मोठा अभिमान आहे. माहेरचा कावळा सुद्धा बायकांना प्यारा वाटतो. मग हा तर तुझ्या माहेरचा राजा. बोल आता कुणाच्या बाजूने येणार, शिवाजीच्या की आम्हा वाडकरांच्या? आम्हा बायकांना कसली आली बाजू? आमचं ज्ञान फक्त चुलीपुरतच. मग आता अक्कल चालवणार होतीस ती कशी? मी आपली थट्टा केली नुसती. हे बघ, मला थट्टा नकोय, मला तुझी मदत हवी. आता बोलून चालून मी बाई माणूस. मी तुम्हाला राजकारणात काय मदत करणार? राजकारणात हत्तीपासून मुंगीपर्यंत सर्वांची मदत लागते. हो का? हो. मग आता मुंगीना हत्तीला काय मदत करावी तेही सांगू टाका एकदाच. याच पावली मी गडावर जाणार आहे. म्हणजे घरी येणार नाही? नाही, कामाचं महत्वच आहे. शिवाजीची भेट होणं मुश्किल आहे. तेव्हा मोहिमेचा मुख्य सेनापती बाजी प्रभू देशपांडेंची मी गाठ घेणार आहे. हा हिरोजी नाईक म्हणून बाजीचा संबंधदार आहे. त्यानेच त्याला विजापूरला पाठवलं असावं अशी माझी जबर शंका आहे. तसं असो की नसो, तो त्याच्या हाताखालचा अंमलदार आहे एवढा मला पूर आहे. ते बाजी प्रभूच्या हाताखाली आहेत एवढं मला पक्क ठाऊक आहे. मग झालं तर आता तू एक काम कर, हिरोजीच्या घरी जा. त्याचा ताळमेळ पहा, तो कुठे जातो, काय करतो. आणि जर का तो बाजी प्रभू देशपांडेंना भेटायला जात असेल तर त्याला घटकावर अडवून ठेव. पण पण ते कसं साधेल? हा, हीच का तुमची मुत्सद्दीगिरी? पुरे पुरे इतकं काही हिणवायला नको. आत्ता जाते आणि इकडच्या स्वभावाला 4 नावं ठेवते. भांडून आले असं सांगते. दादा बाबा करून हिरोजीला सगळी हकीकत विचारते आणि कसा तरी घटका दीड घटका वेळ काढते. तोपर्यंत तिकडे जे काही काम असेल ते उरकून घ्या. आणि ठरलं बरं का, यापुढे मला सांगितल्याशिवाय काही करायचं नाही. प्रत्येक कामगिरीत मला भाग मिळायला हवा. एवढेच काही होत नाही. हिरोईच्या हालचालीवर सक्त नजर ठेव. जे जे काही होईल ते ते मला कळवीत जा. समजलास? त्याची काळजी नको. शिवाजीच्या हेराला सुद्धा लाजवलं नाही तर नावाची पुतळाच नव्हे. तरी म्हटलं माझी कारभारीनेच आहेस तू. मग येऊ तर मी? हो या. शिपाईगिरीचा मोठा दिमाग आहे. आता पाहतेस या मुत्सद्दीगिरीशी कशी टक्कर